नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सगळ्यांचं आमच्या या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. मित्रांनो, आपण नाबर सरांबरोबर सोबत गप्पा मारणार आहोत आणि नाबर सरांसोबत गप्पा मारताना आपण त्यांच्या शालेय जीवनाबद्दल बरंच काही जाणून घेतलंय. तर पुढे आणखी आपल्याला जाणून घ्यायचंय, तर त्यासाठी सरांसोबत आपण गप्पा मारू. तर सर, म्हणजे तुमच्या अक्षरांकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की एखाद्या डॉक्टरचं इतकं सुंदर अक्षर कसं असू शकतं. म्हणजे जनरली लोकांमध्ये असा गैरसमज आहे की डॉक्टरचं अक्षर हे वाचण्यापलीकडचं असतं, पण केमिस्टच केमिस्टच वाचू शकतो. अगदी खरंय. पण तुमच्या अक्षरांना इतकं सुंदर वळण कसं लागलं? सुरुवातीला अक्षर हे फार वाईट होतं, कारण ते गिचमिड काढायची सवय होती. पण मला खरं नाही वाटत, कारण मी जेव्हा मालवणीला यायचो आणि तुम्ही जेव्हा ते प्रिस्क्रिप्शन लिहिताना किंवा बऱ्याचदा तुम्ही स्वहस्ते जे लेख लिहिलेले ते वाचण्याचं भाग्य मला लाभलं, आणि ते वाचताना त्या अक्षरांवर वळण बघून मलाही त्याच्यापासून एक प्रेरणा मिळाली. तर त्या अक्षरांचं मग ह्या गिचमिळ अक्षरांकडून तो सुंदर अक्षरांचा प्रवास कसा सांगतो ना. मग कसं असतं की तुम्ही एखादी गोष्ट जर लक्षपूर्वक करायची ठरवली ना तर ती होते. म्हणजे वाईटातलं वाईट अक्षर मला वाचताही येतं आणि माझं अक्षर छान आहे किंवा ती सही जी आहे अशी लफेदार सही करे, एक पॅशन असते. म्हणजे अशा पद्धतीचं तुम्हाला वाटायला पाहिजे. आता हे जे आहे कसं होतं, माझा भाऊ आहे हा सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठा आहे. वयाने जसा मोठा आहे तसं तो गुणांनी पण मोठा आहे. त्याच्यामुळे तो इंग्रजीत हुशार आहे, माझ्याबरोबर मराठीचं वाचन झालं कारण मराठी त्याचं छान आहे, त्याचं अक्षर सुंदर आहे, त्याच्या अक्षराला एक गोलाई आहे. म्हणजे आत्या यायची त्यावेळेला ती नेहमी सांगायची की बघू रे वही, आणि ती वही बघितल्यानंतर सांग, काय मेलं तुझं अक्षर, कोंबडीचे पाय. कोंबडीचे पाय, कोंबडी चालतं कसे त्याचे पाय असे, कोंबडीचे पाय रे, तेचा बघ रे. प्रत्येक वेळेला माझी तुलना, गणित घ्या, इंग्रजी घ्या, काही घ्या, म्हणजे अभ्यासात सुद्धा त्याच्याशी तुलना, अक्षरामध्ये सुद्धा त्याच्याशी तुलना. मग ते असं वाटायला लागलं की काहीच नाही, अक्षर सुंदर यायला पाहिजे आपलं सुद्धा. आणि मग मी ते अक्षर सुरुवातीला कोरून काढतात तसं काढायला लागलो, आणि मग ते हाताला एक वळण तसं लागलं, आणि मग अक्षर छान आलं. आता सुलेर खानाचे आता क्लासेस आहेत, माझे मित्र अच्युत पालव त्याचं घेतात, क्लासेस घेतात त्याचे, आणि त्यांना एक वळण लागणं अक्षराला किंवा सुवाच्य अक्षर ज्याला आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये शिकवतात. ही खरी त्याची स्टोरी या अक्षरांची. त्याच्यामुळे अक्षर थोडं सुधारलं. आणि मगाशी मी म्हणाल ना की घरातच माझ्याकडे कॉन्ट्रास्ट जसं असतो की जरा उजळ दिसणं किंवा हे, याच्यासाठी एखादा दुसरा माणूस बरोबर जर असं की आता पण शर्ट पॅन्टचं कसं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आपण करतो, तशातली गोष्ट आहे. तर त्याचं जे त्याचा उजाळा होता याच्याने मी नेहमी झाकाळून जायचो. अच्छा, कळलं की नाही. आता तो हुशार, त्याचं सगळीकडे कौतुक त्याचं होणारी गोष्ट. आणि आताचे पालक कसे म्हणजे मनोविज्ञान वगैरे ओळखतात, लहान मुलांचं मन कसं राखायचं, अमुक कसं करायचं, एखादं कमी असेल तर त्याच्याकडे कसं लक्ष द्यायचं. आमच्याकडे असं काही नव्हतं. म्हणजे तोंडावरती कौतुक कधीच नाही करायचे. स्पष्ट सांगतो तुला, मी माझ्या बाबांना मिठी मारलेली मला आठवत नाही. याचं कारण असं की शॉकच लागायचा. शॉक कळलं की नाही. म्हणजे कधी मारतील, कधी चिडतील, याचा काय भरोसाच नाही. फाजील लाड म्हणजे उगाच आपलं मिठी मारायला गेलं तरी सुद्धा काहीतरी होऊ शकतं. आपलं नशीबच तसलं, त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण जायचं नाही. मी कधी गेलो नाही. आताची मुलं कशी बिंदास खांद्यावर हात टाकतात, नाही बाबा असं आम्हाला काय तसं नव्हतं. त्यामुळे ती माझी तुलना ही नेहमी त्याच्याबरोबर व्हायची. आणि ती कशी व्हायची तर ते मला उदाहरण द्यायचे की एक मुलगा होता,
तो खूप शिकला, मोठा झाला, मोठ्या हुद्द्यावर नोकरीला लागला, त्यांनी बंगला घेतला, गाडी घेतली. त्याचा भाऊ काही शिकला नाही. मग हा त्याची गाडी पुसायचा, ते गाडी पुसण्याचे त्याला तो भाऊ पैसे द्यायचा, त्याच्यावर त्याची गुजरण व्हायची. त्या माणसाचं, गाडी पुसणाऱ्या माणसाचं नाव आनंद होतं. आनंद. आता त्याचा मी एवढा धसका घेतला ना की मला स्वप्न पण पडायची की सोसायटीतल्या सगळ्या गाड्या मी पुसतोय आणि त्याच्यावरती मी माझी गुजरण करतोय. हा दबावच होता एक प्रकारचा. या एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणी पुश करतं की नाही, म्हणजे एखादं कमी असेल तर पुश करायचं ना. तर हे माझ्यावरती दबाव टाकायची की तुझा आनंद होईल, तुझा आनंद. अजूनही कोणी एखादा आनंद नावाचा माणूस आला, मी फार त्याकडे आदराने बघतो की काय केवढा मोठा माणूस, याला आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे अशा पद्धतीचं. हे माझं आता कसं आहे की आपण चॅनेलच नाव उघडं पुस्तक असं ठेवलंय, म्हणजे कोणत्याही गोष्टी लपवायच्या नाही. ज्या काही आहेत ह्या बिनधास्त उघडपणे सांगून मोकळं व्हायचं. प्रेक्षकांना सुद्धा तशीच विनंती की त्यांनी सुद्धा त्यांचं मन आहे हे कोणाकडे उघड करता येत नसेल, म्हणजे माझ्या एवढं जर काय निर्लज्ज म्हणून बनता येत नसेल तर निदान स्वतःकडे तरी करावं, आपली डायरी तरी लिहावी. डॉक्टर ही एक अशी वेगळी प्रतिमा असते, कळलं. त्याच्यात एक थोडस केस वगैरे, व्हाईट कॉलर, व्हाईट कॉलर आणि व्हाईट केस, त्याच्यामुळे केसच वेगळी असते डॉक्टरांची. तर त्याच्यामुळे सगळ्या लोकांना असा एक तो प्रभाव पडतो की सभ्य माणूस. परवा माझ्याकडे एक पेशंट आला, तो म्हणाला की सर माझ्या मुलाला तुमच्याकडे आणायचं. काय, काहीतरी औषध द्यायला. काय झालं? नाही हो, अभ्यासात लक्ष नाही त्याचं, आणि म्हणतो मला डॉक्टर काकांसारखं डॉक्टर व्हायचंय. आता हे जर माझं बालपण सांगितलं तर हे कसं काय असं कोणतं औषध असतं? हो, नंतरच्या काळामध्ये अभ्यास जो आहे हा अभ्यास चांगल्या पद्धतीने झाला, सगळ्या गोष्टींचा झाला, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन चांगलं झालं. पण जे उघडं पुस्तक आहे ते पुस्तक उघडच असतं. बरोबर. आणि तेवढं आपण आपल्याशी प्रामाणिक असायला पाहिजे. खरंय. आणि ह्या तुझ्या निमित्ताने, कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर आपल्याला त्याचं पुस्तक करायचं होतं, पण पुस्तक करायच्या ऐवजी हे आपण गप्पांमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि मग ही कल्पना जी आहे ही कल्पना तुझी होती. नाही म्हणजे माझी ती कल्पना होती, पण कसं आहे आजकाल जे आपल्या वाचनाची जी सवय कमी झाली, त्यामुळे मला माझ्या डोक्यात आलं की आपण हे गप्पांच्या कार्यक्रमातूनच तुम्ही तुमचे जे लेख आहेत किंवा तुमचं जे लिखाण आहे ते इतकं सरस आहे की त्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी एक भावना दडलेली असते, आणि त्या भावनांमध्ये ती भावना समजून घेता घेता आपणही त्या क्षणांमध्ये कुठेतरी हरवून जातो, आणि ती एक वेगळीच मजा आम्हाला ऐकतानाही जाणवते, आणि ते सगळं दृश्य असे समोर राहतं. म्हणजे आता तुम्ही जे अक्षराचं जे तुम्ही सांगितलं, तर ते ऐकताना आम्हाला वाटलं की सरांचं अक्षर खरंच अशा पद्धतीने ते वळणदार झालं असेल. फक्त अक्षरांच्या बाबतीमध्ये घ्यावं, बाकीचं जे मी सांगितलं काय काय माझ्या गमती त्या वाटेने कोणी जाऊ नये. खरंय मित्रांनो, म्हणजे सर जसे म्हणाले की बाकीच्या गमती जमती ह्या गमतीनेच घ्याव्यात, त्याची जम्मत होणार नाही याची काळजी घ्यावी, आणि सोबत एक आपण ह्या गप्पांचा असाच मनमुराद आनंद आपण पुढच्या एपिसोडमध्ये आणखी ह्या गप्पा सरांबरोबर कंटिन्यू करणार आहोत. आणि मला खात्री आहे की आजच्या एपिसोड मधलं सरांचा अक्षर किंवा सरांनी नर्तकीचे पाय आता चांगले झालेले नर्तकीचे पाय तुम्हाला नक्की आवडले असणार, आणि जर आवडले असतील तर आमचं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. धन्यवाद.